गाईस, तर गुड आफ्टरनून. तर आता वाजले आहेत दिवसाचे 12:30 आणि मी आता झोपून उठली आहे. तर आता आपण बनवणार काही नाश्त्यासाठी आणि पाहते नाश्त्यासाठी. तर लक्षात आला, मी रात्री भिजवून ठेवली होती साबुदाणा. तर आज मी बनवणार साबुदाणा आणि तुम्हाला पण शिकवणार की आपण कसं साबुदाणा बनवू शकतो. तर चला स्टार्ट करू साबुदाणा बनवणं. तर आता मला काटायचे सगळ्यात पहिले आलू. तर बघा, मी चुटकी वाजवून काटून दाखवणार आलू. तर काटले की नाही चुटकी वाजवून मस्त आलू. आता याला टाकणार आहे पाण्यामध्ये. मेन इम्पॉर्टंट आहे पाण्यात टाकणं, नाही तर पूर्ण काळे होऊन जातात आलू. एका हाताने किती काय करणार यार, मी एका हाताने मोबाईल पकडा पडते आणि दुसऱ्या हाताने काम करा पडते. तर याला ठेवून देऊन आपण साईड आणि थोडा तडका मारून आपण आता. आणि ही आहे गाईज रिॲलिटी. खरं सांगू तर मी ना साईडला करून आलू हे काटली होती, म्हणजे शिलवून काटली होती आणि तेव्हा असा रिझल्ट भेटते. तर तेलच्या नंतर टाकायचे इथे मस्त शेंगदाणे आणि शेंगदाण्याला होऊ देऊन आपण मस्त ब्राऊन. तर शेंगदाणे ब्राऊन झाल्यानंतर आपण टाकून थोडंसं जिरा. मग याच्यानंतर आहे आलू. तर आलूला आपण पाण्यातून काढून आणि डायरेक्ट टाकून OMG हा असा होते. व्हिडिओ बनवता आपण काही करतो. तर मग थोडा तिखट वाटला पाहिजे म्हणून आपण टाकून हिरव्या मिरच्या. तर बघू शकता हाच किती टेस्टी वाटत आहे. तर मग इकडं पाहायचं की आलू ब्राऊन झाले का आणि शिजले का. तर बघू शकता किती चांगले शिजले आहेत आलू. तर याच्यानंतर टाकणार आहोत आपण मीठ. स्वादानुसार आपण टाकून मीठ. मला वाटते होऊन जाणार आणखीन थोडंसं, बस खारट नाही झाला पाहिजे. ओके, ते एवढा काफी आहे मीठ. तर याला पण आपण करून देऊ मिक्स. तर सगळं कंप्लीट झाल्यानंतर आपण टाकून देऊन इथे मस्त पूर्ण साबुदाणा. मग करून आपण मिक्स. तर मला पांढरा साबुदाणा होता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात हळद पण टाकू शकता. तर बघू शकता किती टेस्टी वाटत आहे. फक्त याच्यात एकच चीजची कमी आहे, जे आहे सांबार, जो की आपण वरतून टाकून. इकडे आपला साबुदाणा बनवून रेडी आहे आणि आपण आता टाकणार आहोत मस्त सांबार. तर चला गाईज, आता आपण मस्त बसून आणि खाऊन. मग बसून गेली मी मस्त साबुदाणा खायला. वाव गाईज, एक नंबर बनला साबुदाणा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.